नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. त्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर 9चा आज आपण टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण या फ्री टेस्ट सिरीजच्या लिंक प्रोव्हाइड करत असतो. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. आणि यापुढील टेस्टची अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण काय करू, टेस्ट 9मध्ये विचारलेले क्वेश्चन पाहू. तर चला, क्वेश्चन काय विचारला होता, HRC फ्यूज प्रोव्हाइड म्हणजे काय, HRC फ्यूज काय पुरवतो, म्हणजेच काय विचारलं, HRC फ्यूज आपला जो HRC फ्यूज खालीलपैकी कशापासून संरक्षण देतो विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल HRC फ्यूज आपण काय 600 एक अंदाजे 650 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेजवर काय करतो, HRC फ्यूजचा वापर करतो. आणि HRC फ्यूज कशापासून संरक्षण करतो ते विचारलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहित असेल HRC फ्यूज आपल्याला शॉर्ट सर्किट पासून काय करतो, प्रोटेक्शन देतो. म्हणजे काय, शॉर्ट सर्किट पासून आपल्याला काय करतो, संरक्षण देतो. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, क्वेश्चन नंबर 2 काय विचारला क्वेश्चन पहा, द रेटिंग ऑफ फ्यूज वायर इज ऑलवेज एक्सप्रेस्ड. काय, फ्यूज वायरची रेटिंग खालीलपैकी कशामध्ये असते विचारले. ऑप्शन 1 पहा, एम्पियर होल्ड. आपल्याला माहिती असेल एम्पियर होल्डची रेटिंग, एम्पियर होल्ड कोणाची रेटिंग आहे, तर ती पॉवरची रेटिंग आहे. ऑप्शन 1 होणार का, ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 पहा, किलोवॅट आवर. किलोवॅट आवर ही कोणाची रेटिंग आहे, तर ती एनर्जी मीटरची काय आहे, आपली जी एनर्जी मीटर आहे त्याची रेटिंग काय आहे, किलोवॅट आवर आहे. तर ऑप्शन 2 होईल का, ऑप्शन 2 सुद्धा होणार नाही. ऑप्शन 3 पहा, एम्पियर. तर एम्पियर ही कोणाची रेटिंग आहे, तर ती फ्यूज वायरची रेटिंग आहे. कोणाची, फ्यूज वायरची रेटिंग आहे. तर आपल्याला तेच क्वेश्चन विचारला आहे, फ्यूज वायरची काय द रेटिंग ऑफ फ्यूज वायर. आपल्या राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2. फ्यूज वायरची रेटिंग कशामध्ये असते, तर ती एम्पियर मध्ये असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो क्वेश्चन पहा, निकेल आयन सेल आहे. खाली ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शन पैकी निकेल आयन सेल काय आहे ते विचारलेलं. ऑप्शन 1 प्रायमरी सेल आहे का, ऑप्शन 2 पहा सेकंडरी सेल, ऑप्शन 3 बोथ ए अँड बी, किंवा ऑप्शन 4 पहा ड्राय प्रायमरी सेल आहे. आपल्याला माहित असेल निकेल आयन सेलचे व्होल्टेज किती असते, एक साधारणतः 1.2 व्होल्ट ते किती 1.5 व्होल्ट एवढे काय असते, निकेल आयन सेलचे एक साधारणतः व्होल्टेज असते. आणि निकेल आयन सेलचे आयुष्य काय, लीड ऍसिड सेल, आपली जी लीड ऍसिड सेल आहे त्याच्यापेक्षा जास्त निकेल आयन सेलचे काय असते, आयुष्य जास्त असते. कारण की निकेल आयन सेलचे स्टील रॉड हे काय असतात, स्ट्रॉंग असतात, काय असतात, मजबूत असतात. म्हणून लीड ऍसिड सेल पेक्षाही निकेल आयन सेलचे आयुष्य हे जास्त असतात. आणि ऑप्शन मध्ये काय दिले पहा, निकेल आयन सेल काय आहे, आपल्याला माहिती सेलचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, एक प्रायमरी सेल आणि एक सेकंडरी सेल. तर निकेल आयन सेल हा कोणता सेल आहे, तर तो सेकंडरी सेल आहे. आपल्याला माहिती असेल प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. प्रायमरी सेल मध्ये आपल्याला सेल चार्ज करता येतो का, प्रायमरी सेल मध्ये चार्ज करता येत नाही. सेल ऑप्शन 2 पहा, सेकंडरी सेल मध्ये काय करतो, आपल्याला जो सेल असतो तो काय करता येतो, चार्ज करता येतो. आपल्याला विचारलं काय, निकेल आयन सेल काय आहे, तो सेकंडरी सेल आहे. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राहील. निकेल आयन सेल हा सेकंडरी सेल आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 4 व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स. काय, आपल्याला रिलक्टन्सचं युनिट विचारलेलं. ऑप्शन 1 पहा वेबर. वेबर हे कशाचे युनिट आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे वेबर हे फ्लक्सचे युनिट आहे. ऑप्शन 2 एम्पियर टर्न. एम्पियर टर्न हे कोणाचे युनिट आहे, तर ते एमएमएफ चे युनिट आहे. ऑप्शन 2 पहा वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर कोणाचं आहे, तर ते फ्लक्स डेन्सिटीचं आहे. ऑप्शन 2. ऑप्शन 4 पहा, ऑप्शन 4 हे कशाचं आहे, एम्पियर टर्न पर वेबर हे कोणाचं युनिट आहे, तर ते रिलक्टन्सचं युनिट आहे. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. काय, आपल्याला विचार होतं काय, व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स, तर त्याचे युनिट काय पाहिलं आपण, एम्पियर टर्न पर वेबर. आपल्याला रिलक्टन्स आपण काय करतो, एस ने डिनॉट करतो. वरती काय असतं, एमएमएफ डिवायडेड बाय खाली काय असतो, फ्लक्स. एमएमएफ चं युनिट काय आहे, एम्पियर टर्न, आणि पर वेबर, आणि फ्लक्सचं काय आहे युनिट, तर वेबर. तर काय राहिलं, एम्पियर टर्न पर वेबर. याचं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतोय, 5 द इफिशियन्सी ऑफ थर्मल पॉवर प्लांट इम्प्रूव्ह विथ. काय, थर्मल पॉवर प्लांटची कार्यक्षमता कशी वाढवता येईल. ऑप्शन 1 पहा लोअर, काय लोअर लोड इन प्लांट म्हणजे काय, प्लांट वरील लोड कमी करून
ऑप्शन 1 होणार का? ऑप्शन 1 होणार नाही. आपल्याला माहिती आहे थर्मल पॉवर प्लांटची एक इफिशियन्सी एक अंदाजे किती असते? 30% एवढी असते. काय? थर्मल पॉवर प्लांटची थर्मल इफिशियन्सी अंदाजे 30% एवढी असते. आणि जो आपला थर्मल पॉवर प्लांट आहे तो कोणता रँकाइन सायकलवरती काय करतो? आपली जी रँकाइन सायकलवरती काय करतो? तो कार्य करतो. आणि थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी खालीलपैकी कशाने वाढवते? ऑप्शन 2 पहा, यूज ऑफ हाय स्टीम प्रेशर, म्हणजे काय उच्च वाफेचा दाब वापरून आपण थर्मल पॉवर प्लांटची कार्यक्षमता वाढवता येते का? ऑप्शन 2 आपलं ऑब्विसली राईट आन्सर राहील. काय? उच्च वाफेचा दाब वापरून आपण काय करू शकतो? थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी वाढवू शकतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, इन अ पॉवर जनरेशन प्लांट इन द पॉवर इज ऑलवेज जनरेटेड ॲट, काय म्हणजे पॉवर जनरेशन प्लांट मध्ये वीज नेहमी इथे निर्माण केली जाते. पॉवर जनरेशन म्हणजे काय? आपली वीज निर्मिती. वीज निर्मितीमध्ये आपली वीज कशी निर्माण केली जाते ती विचारले. आपल्याला माहित असेल वीज निर्मितीमध्ये वीज नेहमी काय केली जाते? स्थिर फ्रिक्वेन्सी आणि काय स्थिर व्होल्टेजवर काय केली जाते? तयार केली जाते. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर कुठे दिलंय? स्थिर फ्रिक्वेन्सी आणि स्थिर व्होल्टेज कुठे दिलंय? तो ऑप्शन नंबर 3 पहा, फिक्स्ड फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट व्होल्टेज, म्हणजेच काय? स्थिर फ्रिक्वेन्सी आणि स्थिर व्होल्टेज. तर म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो पहा, फॉर अ पॉवर प्लांट लोड फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ, काय पॉवर प्लांटसाठी लोड फॅक्टर म्हणून परिभाषित गुणोत्तर. काय आपल्याला लोड फॅक्टरचं काय विचारलंय? गुणोत्तर विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल लोड फॅक्टर हा नेहमी ऑलवेज कसा असतो? लेस दॅन 1 असतो. कसा असतो? लेस दॅन म्हणजे काय? एक पेक्षा लोड फॅक्टर हा एक पेक्षा कमी असतो. ऑलवेज लेस दॅन एक. आपल्याला माहित असेल लोड फॅक्टर असेल आपला, परत कोणता डिमांड फॅक्टर असेल, परत आपला डायव्हर्सिटी फॅक्टर सुद्धा असेल. डायव्हर्सिटी फॅक्टर कसा असतो? मोर दॅन 1 असतो. कसा? एक पेक्षा जास्त असतो. आणि जो आपला डिमांड फॅक्टर असतो तो पण कसा असतो? लेस दॅन 1 असतो. कसा असतो? लेस दॅन 1 असतो म्हणजे एक पेक्षा कमी असतो. आणि जो आपला लोड फॅक्टर आहे तो पण कसा असतो? लेस दॅन 1 असतो. डायव्हर्सिटी फॅक्टर हा मोर दॅन 1 असतो. डिमांड फॅक्टर हा लेस दॅन 1 असतो. आणि जो आपला लोड फॅक्टर आहे तो कसा असतो? तो पण लेस दॅन 1 असतो. आपल्याला विचारलंय काय? लोड फॅक्टरचं गुणोत्तर विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल लोड फॅक्टरचं गुणोत्तर काय आहे? ॲव्हरेज लोड भागिले काय असतो? आपला मॅक्झिमम डिमांड असतो. आला काय आहे? लोड फॅक्टरचं गुणोत्तर आहे. ॲव्हरेज लोड भागिले काय असतो? मॅक्झिमम डिमांड. तसं ऑप्शन मध्ये कुठ दिलंय? ॲव्हरेज लोड भागिले मॅक्झिमम डिमांड. ऑप्शन मध्ये कुठ दिसतंय? तो ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत असेल. काय? ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. लोड फॅक्टर बरोबर काय असतो? ॲव्हरेज लोड भागिले मॅक्झिमम डिमांड. आपण लोड फॅक्टर पाहिला नेहमी कसा असतो? तो एक पेक्षा कमी असतो. क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतोय क्वेश्चन पहा, द प्लेस वेअर इलेक्ट्रिकल पॉवर प्रोड्यूस बाय दिअर फेज अल्टरनेटर्स कनेक्टेड इन पॅरलल इज कॉल्ड एज, काय? अल्टरनेटरद्वारे निर्माण होणारी विद्युत शक्ती समांतर जोडली जाते त्या जागेला काय म्हणतात? काय? त्या जागेला अल्टरनेटरद्वारे निर्माण होणारी विद्युत शक्ती कशी समांतर जोडली त्या जागेला काय म्हणतात ते विचारलेलं. आपल्याला माहिती असेल थ्री फेज ज्या ठिकाणी काय? थ्री फेज ज्या ठिकाणी अल्टरनेटरद्वारे काय केले जाते? विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते त्याला आपण काय म्हणतो? जनरेटिंग स्टेशन म्हणतो. काय? वीज निर्मिती केंद्र म्हणतो. जसे की आपलं थर्मल पॉवर प्लांट असेल, हायड्रो पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, परत डिझेल पॉवर प्लांट, गॅस पॉवर प्लांट इत्यादी प्रकारचे काय जनरेटिंग स्टेशन आहेत. मग तेच विचारलं होतं. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? मग जनरेटिंग स्टेशन कुठं दिसतंय? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. क्वेश्चन नंबर 8चं उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतोय पहा, कॅपिटल कॉस्ट काय मेगावॅट हवर इज हायेस्ट केस ऑफ, काय? प्रति मेगावॅट तास भांडवली खर्च सर्वात जास्त कोणाचा असेल? काय विचारलंय? प्रति मेगावॅट तास भांडवली खर्च सर्वात जास्त कोणाचा असेल? भांडवली खर्च म्हणजे काय? जसे की आपली जमीन असेल, इमारती, बांधकाम, वस्तूच्या उत्पन्नासाठी किंवा सेवाच्या प्रस्तुतीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाच्या खरेदीवर झालेला खर्च म्हणजेच काय? आपला भांडवली खर्च होय. मग सर्वात कमी भांडवली खर्च कोणाचा असतो? आपल्याला माहित असेल सर्वात जास्त काय? सर्वात कॅपिटल कॉस्ट सर्वात कमी कोणाची असती? तर ती कोणाची असती? एक मिनिट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची सर्वात
काय भांडवली खर्च कसा असतो, कमी असतो. आपल्याला माहित असेल सर्वात जास्त कोणाचा भांडवली खर्च असतो, तर तो कोणाचा असतो, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा सर्वात जास्त काय असतो, भांडवली खर्च असतो. मग आपल्याला तेच विचारले सर्वात जास्त कोणाचा खर्च असतो, तर तो न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा. तो ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आन्सर आहे. आणि सर्वात कोणाचा कमी असतो, तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची कॅपिटल कॉस्ट कशी असते, म्हणजेच भांडवली खर्च कसा असतो, कमी असतो. आणि सर्वात जास्त कोणाचा असतो, तर तो न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचा किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. क्वेश्चन काय म्हणतोय पहा, डॅश प्रोटेक्ट द पेन स्टॉक फ्रॉम गेटिंग डॅमेज्ड. काय पेन स्टॉकचे नुकसान होण्यापासून कोण वाचवते, काय पेन स्टॉकचे नुकसान होण्यापासून कोण वाचवते, तर आपल्याला सर्ज टँक माहित असेल. काय सर्ज टँक काय करतो, पेन स्टॉकचे नुकसान होण्यापासून कोणता सर्ज टँक काय करतो, त्याला वाचवतो. सर्ज टँकचे काम काय आहे आपल्याला माहित असेल, आवश्यक तेवढे पाणी काय टर्बाईनला पुरवणे. पेन स्टॉक काय करतो, आणखी पेन स्टॉक वरील दबाव देखील नियंत्रित करण्यासाठी काय करतो, सर्ज टँक मदत करतो. काय पेन स्टॉक काय क्वेश्चन विचारला पहा, पेन स्टॉकचे नुकसान होण्यापासून कोण वाचवतं, तर तो सर्ज टँक वाचवतो. आणि सर्ज टँक ते काम काय आपण पाहिले, ते काय करते, काय सर्ज टँकचे काम काय, आवश्यक तेवढे पाणी काय करणे टर्बाईनला पुरविणे. आणि पेन स्टॉक वरील दबाव देखील नियंत्रित करण्यासाठी काय सर्ज टँक मदत करत असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, काय सर्ज टँक. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय पहा, काय म्हणतो क्वेश्चन, जर ट्रान्समिशन लाईन मधील जर कंडक्टरचे काय क्षेत्रफळ म्हणजेच काय एरिया वाढवलं तर काय होईल. ऑप्शन 1 पहा, डिक्रीज रेजिस्टन्स. आपल्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहित असेल, काय रेजिस्टन्स R = L/A. तेव्हा काय झाले, क्षेत्रफळ काय केले, वाढवलेत. काय क्षेत्रफळ वाढवते, रेजिस्टन्सवर काय परिणाम आहे, रेजिस्टन्स सुद्धा काय होईल, कमी होईल. कारण की रेजिस्टन्स आणि एरिया हे कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात आहेत. म्हणजे काय एरिया वाढवला तर काय रेजिस्टन्स कमी होईल. ऑप्शन 1 आपलं बरोबर राहील, काय रेजिस्टन्स काय होईल, कमी होईल. जर ट्रान्समिशन लाईन मधील कंडक्टरचे काय क्षेत्रफळ वाढवले तर आपला रेजिस्टन्स कमी होईल. ऑप्शन 2 पहा, कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल. आपल्याला कॅपॅसिटन्सचा हा फॉर्म्युला असेल, काय कॅपॅसिटन्स A/D. काय केलं इथं, क्षेत्रफळ वाढवले तर कॅपॅसिटन्स काय होईल, वाढेल. कारण की कसे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, म्हणजे काही समप्रमाणात आहे. जर ट्रान्समिशन लाईन मधील कंडक्टरचे क्षेत्रफळ वाढवले तर कॅपॅसिटन्स सुद्धा काय होईल, वाढेल. कारण की एरिया आणि कॅपॅसिटन्स हे कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ऑप्शन 4 पहा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीज. काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, डिक्रीज होईल. आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स चा फॉर्म्युला माहिती आहे, काय Xc = 1/2πfc. हा फॉर्म्युला माहित असेल आपल्याला. माहिती मग इथे काय झालाय, कॅपॅसिटन्स काय झालाय, इन्क्रीज झालेला आहे. मग काय होईल, हे कसे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात आहेत. इथे कॅपॅसिटन्स काय झालाय, इन्क्रीज झालाय. तर मग काय होईल, आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा कमी होईल. तर आपले राईट आन्सर ऑप्शन 2 राहील, ऑप्शन 3 राहील. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. ऑल ऑफ दिस, वरील सर्व आपलं बरोबर राहील. त्याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, जर ट्रान्समिशन लाईन मधील जर ग्राउंड क्लिअरन्स वाढवला तर खालीलपैकी कशावर परिणाम आहे. आपली ही समजा ही 2 टावर आहेत, काही 2 टावर आहेत आणि ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि त्याच्यामधील हा आपला ग्राउंड आहे. त्याच्यामधील हा ग्राउंड क्लिअरन्स, हा काय आहे, ग्राउंड क्लिअरन्स काय केला, वाढवला तर खालीलपैकी कशावर परिणाम होईल. ऑप्शन 1 इंडक्टन्स इन्क्रीज. इंडक्टन्सचा काहीही परिणाम होणार नाही, इंडक्टन्सचा काही संबंध नाही. रेजिस्टन्सचा सुद्धा काही नाही. रेजिस्टन्स केव्हा होईल, जेव्हा कंडक्टरचा एरिया किंवा लेंथ वाढवतो तेव्हा ह्याच्यावर दोन्हीवर परिणाम होईल. बोथ 1 आणि 2 हे ऑप्शन 3 कडलं. कॅपॅसिटन्स डिक्रीज होईल. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय व्हायला, A/D. तर काय केलं इथं, काय केलं, ग्राउंड क्लिअरन्स काय केलं, वाढवलाय. तर कॅपॅसिटन्स आपला काय होईल, कमी होईल. कसं ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय डिस्टन्स वाढवला तर कॅपॅसिटन्स काय होतो, आपला कमी होतो. तर आपला राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, 4. कॅपॅसिटन्स डिक्रीज होईल. कॅपॅसिटन्स डिक्रीज होईल का, ऑप्शन 5 होणार नाही. आपला राईट आन्सर ऑप्शन नंबर काय होईल, ऑप्शन नंबर 4 होईल. काय होईल, कॅपॅसिटन्स काय होईल, डिक्रीज होईल, कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन,
द प्रेझेंट ऑफ ओझन टू द कोरोना इफेक्ट द इलेक्ट्रिक सिस्टम बाय. काय कोरोनामुळे ओझनची उपस्थिती विद्युत प्रणालीवर काय परिणाम करते विचारले. कोरोना इफेक्ट म्हणजे काय आपल्याला माहित असायला पाहिजे. काय कोरोना इफेक्ट म्हणजे काय. कोरोना इफेक्टमुळे काय होतो, आपण केव्हा ट्रान्समिशन लाईन खालून गेलो असतात त्याचे काय होतं, आपल्या हिसिंग नॉईज काय येतो, ऐकायला येतो. म्हणजे तिथं काय झाला असतो, कोरोना लॉस झालेला असतो. परत कोरोना लॉसमुळे काय होतो, आपल्याला कंडक्टरवरती काय व्हायलेट ग्लो दिसायला लागतो. परत कोरोना लॉसमुळे काय होतो, मुख्य काय डिसएडव्हान्टेज काय, पॉवर लॉस होतो. आणि पॉवर लॉस झाल्यामुळे काय होतं, ट्रान्समिशन लाईनची एफिशियन्सी काय होते, कमी होते. आणि कोरोना लॉसमुळे काय होतो, एक ओझन गॅस तयार होतो. काय ओझन गॅस तयार होतो. आणि या ओझन गॅसमुळे काय होतो, कंडक्टरवरती काय होतं, गंज म्हणजे करोडिंग चढायला लागते. म्हणजे काय, कंडक्टरवरती काय होतो, गंज चढायला लागतो. काय कोरोनामुळे काय ओझन गॅस तयार होतो. आणि त्या ओझन गॅसमुळे काय होतो, कंडक्टरवरती काय गंज चढायला लागतो. तो हा विद्युत प्रणालीवर परिणाम होतो. ऑप्शन नुसार पाहिला असता त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2. करोडिंग द कंडक्टर म्हणजे काय, कंडक्टरवरती गंज चढायला लागतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राहील. आणखी कोरोनामुळे काय होतो, नॉन सायनोसायडल करंट प्राप्त होतो. काय कोरोनामुळे नॉन सायनोसायडल करंट प्राप्त होतो. ह्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. करोडिंग द कंडक्टर म्हणजे गंज चढायला लागतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतोय पहा. इन प्रायमरी ट्रान्समिशन द इलेक्ट्रिक सप्लाय इज द ट्रान्समिटेड टू लोड सेंटर बाय. काय प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये विद्युत पुरवठा काय लोड सेंटर मध्ये द्वारे प्रसारित केला जातो. आपल्याला प्रायमरी ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज माहित असेल. काय प्रायमरी ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज किती असतं, जसे 132 केव्ही असेल, परत 220 केव्ही, परत आपले 765 केव्ही, परत 440 केव्ही, हे काय प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेज आहे. आपल्याला विचारले काय प्रायमरी ट्रान्समिशन विद्युत पुरवठा खालील ऑप्शन नुसार पाहिजे कशाने प्रसारित केला जातो. आपण प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये विद्युत काय वीज पुरवठा 3 फेज 3 वायरनी काय करतो, 3 वायरनी लोड सेंटर पर्यंत प्रसारित केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर कुठे दिसेल, 3 फेज 3 वायर, ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा 3 फेज 3 वायर. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतोय पहा, काय म्हणतोय, द ट्रान्सपोजिशन अरेंजमेंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन लाईन हेल्प्स टू. काय पॉवर ट्रान्समिशन लाईनची ट्रान्सपोजिशन व्यवस्था काय करण्यास मदत करते. काय आपण ट्रान्सपोजिशन काय ट्रान्समिशन लाईन मध्ये ट्रान्सपोजिशन कशासाठी करतो, आपल्याला माहित असेल ट्रान्समिशन लाईन मधील रेडिओ इंटरफरन्स कमी करण्यासाठी आणि प्रत्येक फेजचा इंडक्टन्स समान करण्यासाठी काय करतो आपण, ट्रान्सपोजिशन केली जाते. यामुळे काय होते, ट्रान्समिशन लाईन मधील प्रत्येक फेजचं व्होल्टेज कसं आपल्याला इक्वल म्हणजे समान भेटतं. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर असं कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4 पहा, रिड्यूस द इलेक्ट्रोस्टॅटिक अनबॅलन्स व्होल्टेज अमॉंग द 3 फेजेस. म्हणजेच काय पॉवर ट्रान्समिशन लाईन मधील ट्रान्सपोजिशन 3 फेज मधील काय इलेक्ट्रोस्टॅटिक अनबॅलन्स व्होल्टेज काय कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील. रिड्यूस द इलेक्ट्रोस्टॅटिक अनबॅलन्स व्होल्टेज अमॉंग द 3 फेज. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय बनला होता, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 काय विचारलाय, द फीडर साइज इज मेनली बेस्ड ऑन. काय फीडर या आकारावर आधारित केलेला असतो. काय फीडर म्हणजे काय, जे सबस्टेशन पासून 11 केव्ही ने सप्लाय कोणता आपल्या डीपी पर्यंत पोहोचविला जातो त्याला आपण काय म्हणतो, फीडर म्हणतो. आणि डीपी पासून पुढे काय असतो, आपला डिस्ट्रीब्युटर असतो. आपल्याला माहित असेल डिस्ट्रीब्युटर हा आपण काय व्होल्टेज ड्रॉप वरती आपला जो डिस्ट्रीब्युटर आहे तो काय करतो, व्होल्टेज ड्रॉप वरती काय असतो, तो डिझाईन केलेला असतो. आणि जो आपला फीडर आहे तो फीडर कशावर डिझाईन केलेला असतो, तर तो लोड करंट वरती काय केलेला असतो, डिझाईन केलेला असतो. आपल्याला तेच विचारलं, द फीडर साईज मेनली बेस्ड ऑन, तर कशावर डिझाईन केलेला असतो, तर तो लोड करंटवर डिझाईन केलेला असतो. आणि आपला जो डिस्ट्रीब्युटर असतो तो व्होल्टेज ड्रॉपवर डिझाईन केलेला असतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, लोड करंट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला, क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतोय पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट सुटेबल टू प्रोटेक्ट इक्विपमेंट अगेन्स्ट हाय व्होल्टेज सर्जेस. उच्च व्होल्टेज पासून संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. काय हाय व्होल्टेज सर्जेस पासून खालीलपैकी कोणते इक्विपमेंट हाय व्होल्टेज सर्जेस पासून
काय करते, संरक्षण करते. आपल्याला माहित असेल हाय व्होल्टेज सर्जेस पासून खालीलपैकी कोणती काय ग्राउंड वायर किंवा त्याला आपण अर्थ वायर म्हणू शकते, काय करते, हाय व्होल्टेज सर्जेस पासून काय करते, संरक्षण करते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. काय, ओव्हरहेड ग्राउंड वायर काय करते, ओव्हरहेड ग्राउंड वायर हे टावरच्या काय अगदी टॉप वरती ठेवलेले जाते. ते काय करते, फेज कंडक्टरला हाय व्होल्टेज पासून आणि विजांपासून काय करते, ग्राउंडिंग करून संरक्षण प्रदान करते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, ओव्हरहेड ग्राउंड वायर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय विचारले, डायव्हर्सिटी फॅक्टर आर, डायव्हर्सिटी फॅक्टर आहे विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल डायव्हर्सिटी फॅक्टर मागाच पाहिला, लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर आपण पाहिलेला आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर काय पाहिला, डायव्हर्सिटी फॅक्टर हा काय असतो, ग्रेटर दॅन 1. त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राहील. काय, ग्रेटर दॅन 1. लोड फॅक्टर हा किती असतो, लेस दॅन 1 असतो. आणि डिमांड फॅक्टर सुद्धा काय असतो, लेस दॅन 1 असतो. डायव्हर्सिटी फॅक्टर हा ग्रेटर दॅन 1 असतो. याच्या अगोदर याच्या रिलेटेड क्वेश्चन झाला होता तेव्हा आपण पाहिले होते. डायव्हर्सिटी फॅक्टर किती असतो, ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय म्हणते पहा, द व्होल्टेज रेटिंग ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन. काय, लॉंग ट्रान्समिशन लाईनचं काय विचारलं, व्होल्टेज रेटिंग विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. काय करू आपण, या तिन्ही ट्रान्समिशन लाईनचे काय करू आपण व्होल्टेज रेटिंग पाहू. आपण काय करू, आधी शॉर्ट ट्रान्समिशन घेऊ. काय, आपण शॉर्ट मध्ये लिहितो, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ह्याची व्होल्टेज रेटिंग काय असते, 20 kV. काय, 20 kV ते किती असते, 50 kV पर्यंत. काय, 20 kV ते 50 kV पर्यंत काय असते, शॉर्ट ट्रान्समिशनची व्होल्टेज रेटिंग असते. परत दुसरं काय, मीडियम ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेटिंग पाहू. मीडियम ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेटिंग किती असते, 50 kV ते 100 kV पर्यंत. किती, 100 kV पर्यंत. आणि आपले उरलं काय, लॉंग ट्रान्समिशन लाईन. लॉंग ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेटिंग किती असते, तर आपल्याला माहित असेल ते किती असते, अबोव 100 kV. काय, 100 kV पेक्षा जास्त हे काय असते, आपली लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. आणि आपण पाहिलं शॉर्ट ट्रान्समिशनची किती पाहिली आपण, 20 kV ते 50 kV पर्यंत व्होल्टेज रेटिंग असते. मीडियम ट्रान्समिशन लाईनची आपण व्होल्टेज रेटिंग किती पाहिली, 50 kV ते 100 kV पर्यंत. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनची आपण पाहिली अबोव 100 kV च्या वरती काय असते, लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. ह्यांची आपण लांबी पाहिली असता, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लांबी किती असते, 80 km पर्यंत वापरू शकतो आपण. आणि परत मीडियम ट्रान्समिशन लाईनची 80 ते एक साधारणतः 160 km पर्यंत. हे शॉर्ट, मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन हे 160 km पेक्षा जास्त ती कोणती असते, लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. आपण त्याची व्होल्टेज रेटिंग आणि त्यांची लांबी सुद्धा पाहिलेली आहे. आपल्याला विचारलंय काय, द व्होल्टेज रेटिंग ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन विचारलेलं आहे. तर आपलं काय, लॉंग ट्रान्समिशनचं काय पाहिलं आपण, 100 kV पेक्षा अबोव 100 kV पेक्षा जास्ती काय असते, लॉंग ट्रान्समिशन लाईन आणि असती. आणि त्याची आपण लेंथ किती पाहिली, 160 km पेक्षा जास्त. असं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4, अबोव 100 kV. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. क्वेश्चन काय म्हणतोय, फेरांटी इफेक्ट ऑकर. काय, फेरांटी प्रभाव आहे. फेरांटी इफेक्ट म्हणजे आपल्याला माहित असेल, फेरांटी इफेक्ट म्हणजे काय, सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा काय रिसिव्हिंग एंड व्होल्टेज काय व्होल्टेज जास्त भेटणे म्हणजेच काय, फेरांटी इफेक्ट होय. आणि फेरांटी इफेक्ट हा लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये काय, लाईटली लोड किंवा काय नो लोड कंडिशनला, लाईटली लोड किंवा नो लोड कंडिशनला काय होतो, फेरांटी इफेक्ट होतो. आपल्याला मग विचारलं ऑप्शन एक पहा, अंडर फुल रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ग्रेटर दॅन सेंडिंग व्होल्टेज. काय, अंडर फुल रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, ऑप्शन एक फुल म्हणले, नो लोड असायला पाहिजे. अंडर नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. तर आपलं ऑप्शन नंबर 2 पहा काय म्हणते पहा, अंडर नो लोड. काय, आपला फेरांटी हा नो लोडला होतो. आणि ते काय म्हणते, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ग्रेटर दॅन काय सेंडिंग व्होल्टेज पेक्षा काय आहे, काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय आहे, जास्त आहे. मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय, ट्रान्समिशन लाईन मध्ये सबस्टेशन काय म्हणते, क्वेश्चन पहा, एक मिनिट क्वेश्चन सेट करून घेतो. काय म्हणते, ट्रान्समिशन लाईन मध्ये सबस्टेशनवर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन कोणते केले जाते विचारलं. काय, ट्रान्समिशन लाईन मध्ये सबस्टेशनवर 3 फेज
काय ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन कोणते केले जाते? ऑप्शन पहा, स्टार 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 कनेक्शन कुठे करतो आपण? स्टार स्टार कनेक्शन हे थ्री फेज फोर वायर काय थ्री फेज फोर वायर सिस्टमसाठी आपण काय करतो? स्टार स्टार कनेक्शन वापरतो. ऑप्शन 2 डेल्टा स्टार आपल्याला माहित असेल, आपण हे डिस्ट्रीब्युशनसाठी आपण डेल्टा स्टार कनेक्शन करतो, कारण की डिस्ट्रीब्युशनला काय आपल्याला न्यूट्रलची गरज असते, म्हणून आपण डिस्ट्रीब्युटरला कोणते करतो? डेल्टा स्टार. डेल्टा मोठ्या व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठ्या किंवा छोट्या व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरमध्ये डेल्टा कनेक्शन करतो. आणि स्टार डेल्टा हे थ्री फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टार डेल्टा थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे स्टार डेल्टा कनेक्शन हे ट्रान्समिशन लाईन मधील सबस्टेशनवर केले जाते, जसे की आपला पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये या प्रकारचे कनेक्शन केले जाते. आपल्या त्याचे ट्रान्समिशन लाईन मध्ये सबस्टेशनवर थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे कोणते कनेक्शन केले जाते? तर ते स्टार डेल्टा कनेक्शन केले जाते. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये ही सुद्धा हे कनेक्शन केले जाते, म्हणून राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. क्वेश्चन नंबर 22 काय विचारला पहा, पॉवर सप्लाय फॉर रेल्वे पॅसेंजर कोच लाइटिंग अँड फॅन सर्व्हिसेस रेल्वे प्रवासी कोचच्या लाइटिंग आणि फॅनसाठी कोणता वीज पुरवठा असतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल, रेल्वे प्रवासी कोचच्या लाइटिंग आणि फॅनसाठी कोणता वीज पुरवठा असतो? तर तिथे DC सप्लाय असतो. कोणता? डायरेक्ट करंट, म्हणजेच DC सप्लाय वापरला जातो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील, डायरेक्ट करंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 काय विचारलं पहा, वीज वितरण प्रणालीमध्ये ग्राहकासाठी 5 वायर ओव्हरहेड लाईन स्थापित केली जाते, त्याचे व्होल्टेज विचारले. वीज वितरण प्रणालीमध्ये ग्राहकासाठी किती 5 वायर आहेत आणि त्याच्यातले आपल्याला काय दिले? व्होल्टेज विचारलेलं आहे, आणि ती लाईन कशी ओव्हरहेड लाईन आहे, तर त्याच्यातलं आपल्याला व्होल्टेज विचारलेलं आहे. 5 वायर किती? 5 वायर आहे. 5 वायर मध्ये काय असतात? 3 वायर हे फेज असतात. किती? 3 वायर हे 5 वायर मधील 3 वायर हे फेज असतात. एक वायर हे न्यूट्रल असते, आणि एक वायर हे अर्थ वायर असते. अर्थ वायर असते. आपल्याला विचारलं काय मग? 5 वायर ओव्हरहेड लाईन मधील व्होल्टेज किती असते? तर ते व्होल्टेज किती असते? 400 व्होल्ट असते. किती? 400 व्होल्ट असते. त्याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये 400 व्होल्ट ऑप्शन नंबर 5 मध्ये दिसते. आपण पहिले 5 वायर असतात, ते 5 वायर मधले काय असतात? 3 वायर हे फेज वायर असतात, आणि एक हे न्यूट्रल वायर असतो, आणि एक वायर हा अर्थ वायर असतो, आणि ते 5 वायर मधील व्होल्टेज किती असते? ते 400 व्होल्ट एवढे असते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतो? क्वेश्चन पहा, द व्होल्टेज ऑफ लो टेन्शन केबल इज लेस दॅन लो टेन्शन केबलचे व्होल्टेज कशापेक्षा कमी असते ते विचारले. किती व्होल्टेज पेक्षा कमी व्होल्टेज हे लो टेन्शन केबलचे असते. आपल्याला माहित असेल, लो टेन्शन केबलचे व्होल्टेज हे 1 kV पेक्षा कमी असते. 1 kV म्हणजेच 1000 व्होल्ट. किती? 1000 व्होल्ट पेक्षा लो टेन्शन केबलचे व्होल्टेज हे 1000 व्होल्ट पेक्षा कमी असते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1000 व्होल्ट कुठे दिसते? ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन? सुपर व्होल्टेज केबल हॅज द ट्रान्समिशन व्होल्टेज ऑफ सुपर व्होल्टेज केबल मध्ये ट्रान्समिशन व्होल्टेज किती असते? आपल्याला माहिती, लो व्होल्टेज केबल असेल, हाय व्होल्टेज केबल असेल, परत एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल असेल, आणि सुपर व्होल्टेज केबल असेल. आपण काय करू? ह्यांचे एक रेटिंग पाहून घेऊ. आपण काय करू? आधी लो व्होल्टेज केबल लो टेन्शन, किंवा त्यालाच आपण व्होल्टेज म्हणू शकतो. लो टेन्शन केबलचं व्होल्टेज किती असतं? 1 kV पेक्षा कमी असतं. किती? 1 kV म्हणजे 1000 व्होल्ट पेक्षा कमी असते. कशाचं? लो टेन्शन केबलचे. दुसरं आपण काय पाहिलं? हाय टेन्शन केबल म्हणजे हाय व्होल्टेज केबलचं किती असते? आपल्याला माहित असेल 1 kV ते 11 kV 1 kV ते 11 kV कोणाचे असते? हाय टेन्शन केबलचे ट्रान्समिशन व्होल्टेज असते. बरोबर. दुसरं सुपर हाय व्होल्टेज
सुपर टेन्शन केबलचे व्होल्टेज किती असते 11 kV ते 33 kV. आता उरलं काय एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल, काय एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल किंवा एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल आपण म्हणू शकतो. ह्याचे व्होल्टेज किती असते ते 33 kV पेक्षा जास्त असते, अबव्ह 33 kV. आपल्याला विचारलं कोणते, आपण हे पाहिलं LTC म्हणजे काय लो टेन्शन केबल, HTC म्हणजे काय हाय टेन्शन केबल, आणि हे काय सुपर टेन्शन केबल आणि एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल. याचे आपण काय केले व्होल्टेज रेटिंग पाहिलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं ते पाहू आपण. क्वेश्चन काय विचारलाय, सुपर व्होल्टेज केबल हॅज द ट्रान्समिशन व्होल्टेज ऑफ, काय सुपर व्होल्टेज केबलचं ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे, तर ते आपण आताच पाहिलेलं आहे. ते किती आहे 11 kV टू 33 kV एवढे आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. किती, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. याचं आपल्याकडे टेस्टमध्ये काय झाली ती मिस्टेक झाली होती, तिथे अबव्ह 33 kV झालते. हे काय करायचं तुम्ही करेक्शन करून घ्यायचं. ह्याचं उत्तर राईट आन्सर किती आहे, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. अबव्ह 33 kV नाही, अबव्ह 33 kV कोणाचे एक्स्ट्रा हाय टेन्शन केबलचे व्होल्टेज रेटिंग आहे अबव्ह 33 kV आहे. आपल्याला सुपर व्होल्टेज केबलचे विचारले होते म्हणून त्याचं राईट आन्सर 11 kV टू 33 kV राहील. टेस्टमध्ये आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे ऑप्शन 2 उत्तर राहणार नाही. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26 काय विचारलाय पहा. द डायमीटर ऑफ कंडक्टर यूज इन LT 660 व्होल्ट ग्रेड पॉवर केबल डिपेंड्स ऑन, काय ग्रेड पॉवर केबलमध्ये वापरलेल्या कंडक्टरचा व्यास कशावर अवलंबून असतो. आपल्याला माहित असेल कोणत्याही केबलचा व्यास हा करंटच्या कॅपॅसिटीवर, काय करंटच्या क्षमतेवर काय असतो अवलंबून असतो. आपल्याला क्वेश्चन काय विचारला मग, LT किती 660 व्होल्ट पॉवर केबलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडक्टरचा व्यास कशावर अवलंबून आहे, तर वाहून नेणाऱ्या विद्युत प्रवाहावर अवलंबून असेल. असं ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, करंट टू बी कॅरीड. ऑप्शन नंबर 3 पहा, करंट टू बी कॅरीड म्हणजे वाहून नेणाऱ्या करंटच्या क्षमतेवर अवलंबून असेल. कोणत्याही केबलचा काय व्यास कशावर अवलंबून असतो, करंटच्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, करंट टू बी कॅरीड वाहून नेणाऱ्या विद्युत प्रवाहावर अवलंबून असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. इथे काय झाले PDF मध्ये काय क्वेश्चन कट झालेले दिसतात. काय विचारला क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 27, इन अ नॉर्मल पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टम फॉर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स इन, काय इथं काय झाले कॉम्प्लेक्स इन इंडिया व्होल्टेज बिटवीन एनी टू फेजेस इज, इथं झाले काय तर क्वेश्चन कट झालेला आहे. मी काय करतो डबल एकदा रीड करतो. काय म्हणतो क्वेश्चन पहा. इन अ नॉर्मल पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टम फॉर अ रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स इन इंडिया व्होल्टेज बिटवीन एनी टू फेजेस इज डॅश डॅश डॅश, म्हणजे काय म्हणते भारतीय निवासी संकुलनासाठी सामान्य वीज वितरण काय प्रणालीमध्ये कोणत्याही 2 फेज मधील काय विचारले आपल्याला व्होल्टेज किती असते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल 2 फेज मधील व्होल्टेजला आपण काय म्हणतो लाईन व्होल्टेज म्हणतो. काय 2 फेज मधील व्होल्टेजला आपण काय म्हणतो, एक मिनिट, आपण काय म्हणतो त्याला लाईन व्होल्टेज म्हणतो. काय कोणत्याही 2 फेज मधील व्होल्टेजला आपण लाईन व्होल्टेज म्हणतो. आणि एक फेज आणि न्यूट्रल मधील व्होल्टेजला आपण काय म्हणतो फेज व्होल्टेज म्हणतो. काय एक फेज आणि एक न्यूट्रल मधील व्होल्टेजला आपण काय म्हणतो फेज व्होल्टेज, काय फेज व्होल्टेज म्हणतो. काय फेज व्होल्टेज म्हणतो. आपल्याला विचारलंय का मग फेज व्होल्टेज किती असते आपल्याला माहित असायला पाहिजे. फेज व्होल्टेज 230 व्होल्ट असते. मग आपल्याला विचारलंय काय लाईन व्होल्टेज म्हणजे काय 2 फेज मधील व्होल्टेज, त्यालाच आपण काय म्हणतो लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज किती असते ते 400 व्होल्ट असते. किती 400 व्होल्ट असते. अशा ऑप्शन मध्ये कुठे दिसते 400 व्होल्ट, ऑप्शन नंबर 5 मध्ये दिसतं. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28 काय म्हणतोय पहा. अ रिले यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ मोटर अगेन्स्ट ओव्हरलोड इज, काय ओव्हरलोड पासून संरक्षण देण्यासाठी कोणता रिले वापरला जातो. ऑप्शन 1 पहा इम्पिडन्स रिले. आपल्याला सर्वांना माहिती इम्पिडन्स रिले आपण कुठे वापरतो मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये. काय मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण काय करतो इम्पिडन्स रिले वापरतो. ऑप्शन 2 पहा थर्मल रिले. थर्मल रिले कुठं ओव्हरलोड पासून, थर्मल रिले हा ओव्हरलोड पासून काय करतो प्रोटेक्शन करतो. आपल्याला आन्सर भेटलेला आहे खाली सुद्धा आपण पाहू. बुखोल्स रिले,
आपण हा ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतो. काय? इंटरनल फॉल्टसाठी. ऑप्शन पहा, डायरेक्शनल रिले. डायरेक्शनल रिले आपल्या सर्वांना माहीत असेल, रिंग मेन सिस्टममध्ये आपण काय करतो? डायरेक्शनल रिले यूज करतो. ऑप्शन 5 पहा, ट्रान्सले रिले. ट्रान्सले रिले आपण कुठे यूज करतो? फीडरसाठी. ट्रान्सले रिले फीडरसाठी. इम्पिडन्स रिले लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी, मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी. कोणता? इम्पिडन्स रिले हा मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी. थर्मल रिले हा ओव्हरलोडपासून. आपल्याला विचारलंय काय मग? क्वेश्चन पहा, क्वेश्चन काय विचारलाय? रिले यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ मोटर अगेन्स्ट ओव्हरलोड. त्यासाठी कोणता आपण रिले पाहिलेला आहे? थर्मल रिले. आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील? ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. काय आपल्याला MCCBचा आपल्याला काय विचारलाय? विस्तार विचारलेला आहे. आपल्याला माहिती त्याचा काय विस्तार? म्हणजे काय? मोल्डेड केस सर्किट ब्रेकर म्हणजेच MCCB. काय? MCCB म्हणजे काय? मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. ऑप्शन नंबर आपलं 1 आन्सर राहील. काय? मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला? क्वेश्चन पहा, काय म्हणतो क्वेश्चन? अ कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस द सप्लाय लाईन इन ऑर्डर टू. काय म्हणतोय क्वेश्चन पहा, अ कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस द सप्लाय लाईन इन ऑर्डर. सप्लाय लाईन इन ऑर्डर म्हणजे सप्लाय लाईनच्या अक्रॉस कॅपॅसिटर का जोडला जातो? तर सर्वांना माहीत असेल तो कशासाठी जोडला जातो? तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह म्हणजे पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी जोडला जातो. असं ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय? इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. ऑप्शनमध्ये इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर नाही, पण इन्क्रीज पॉवर फॅक्टर आहे. ऑप्शन नंबर किती? 4 राईट आन्सर राहील. कशासाठी जोडला जातो? तो लाईनच्या अक्रॉस तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. इथं संपूर्णच क्वेश्चन काय झालेला आहे? इथे PDF मध्ये कट झालेला आहे. नेक्स्ट PDF मध्ये अशी चूक होणार नाही, त्यासाठी माफी असावी. इथे कोणता क्वेश्चन आहे ते मी पाहून तुम्हाला रीड करून सांगतो. इथे इन अ DC जनरेटर विंडेज लॉस इज प्रोपोर्शनल टू. काय? DC जनरेटरमध्ये विंडेज नुकसान याच्या समप्रमाणात असते. आपल्याला माहित असेल DC जनरेटरमधील विंडेज लॉस हा कोणाच्या समप्रमाणात आहे? तर DC जनरेटरमधील विंडेज लॉस हा आर्मेचर स्पीडच्या कसा आहे? आर्मेचर स्पीडच्या वर्गाच्या कसा समप्रमाणात आहे. कसा? इथे मी लिहितो, विंडेज लॉस इज इक्वल टू कोणाच्या? आर्मेचर स्पीडच्या वर्गाच्या कसा आहे तो? समप्रमाणात आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये कुठे देते? स्क्वेअर ऑफ द आर्मेचर स्पीड. ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. काय? ऑप्शन नंबर 2 स्क्वेअर ऑफ द आर्मेचर स्पीड. विंडेज लॉस हा आर्मेचर स्पीडच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला? क्वेश्चन पहा, DC मशीनमध्ये फिरणाऱ्या भागाला काय म्हटले जाते? काय? DC मशीनमध्ये फिरणाऱ्या भागाला काय म्हटले? एकदम सोपा क्वेश्चन आहे. त्याला काय म्हटले जाते? तर आर्मेचर म्हटले जाते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 काय विचारला पहा, जर कंडक्टरचे 2 सेकंदात 2 वेबर फ्लक्स कापला आणि त्याला किती 50 टन लागले, तर कंडक्टरमध्ये प्रेरित EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती असेल विचारलेलं आहे. आपल्याला व्होल्टेज किती जनरेट होईल ते विचारलेलं आहे. आपल्याला किती टाइम किती दिलाय? आपल्याला 2 सेकंड टाइम दिलाय. फ्लक्स किती दिलेत? 2 वेबर. आणि टन्स किती दिलेत? 50 टन्स दिलेले आहेत. इथे कोणता फॉर्म्युला होईल? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असेल, E इज इक्वल टू N d∅/dt. N म्हणजे नंबर ऑफ टन्स, फाय म्हणजे फ्लक्स, टी म्हणजे टाइम. याच्यामध्ये काय करू आपण? किमती इनपुट करू. आपण कोणता फॉर्म्युला पाहिला? E इज इक्वल टू d∅/dt. ह्या फॉर्म्युला काय करू आपण? किमती इनपुट करू. आपल्याला इथं N आहे, N d∅/dt. आपल्याला टन्स किती दिलेत? 50. इंटू आपल्या फ्लक्स किती दिलेत? 2. टाइम किती दिलाय? 2 सेकंद. हे 2 कटले, हे 2 कटले, उरलं काय? तर बे म्हणजे 1 उरलं. 50 गुणिले 1 बरोबर किती असतं? 50×1=50. तर आपले किती व्होल्टेज आलेलं आहे तिथं? EMF किती प्रेरित होईल? किती EMF तयार होईल? तर 50 व्होल्ट एवढा EMF तयार होईल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. किती? 50 व्होल्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 काय विचारला पहा, काय म्हणतोय? विच पार्ट ऑफ DC मशीन रिक्वायर्ड फ्रिक्वेंट मेंटेनन्स. काय? DC मशीनच्या कोणत्या भागाची वारंवार देखभाल करावी लागते? काय? DC मशीनमध्ये कोणत्या भागाची वारंवार देखभाल करावी लागते? तर आपल्याला माहिती असेल DC मशीनमध्ये ब्रश आणि कॉम्युटेटर यांची काय करावी लागते? वारंवार देखभाल करावी लागते.
कारण यांच्यामध्ये काय स्पार्किंग आणि घर्षण सतत होत असते, म्हणून झीज होते, म्हणजे ते खराब होतात, म्हणून काय करावं लागते, त्या पार्टची त्या भागाची वारंवार काय करावं लागते, देखभाल करावी लागते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये कुठे दिसते, ब्रश अँड कॉम्युटेटर, तो ऑप्शन नंबर 2 पहा, ब्रश अँड कॉम्युटेटर. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द एफिशियन्सी ऑफ मशीन विल बी हाय, म्हणजे काय, मशीनची कार्यक्षमता केव्हा जास्त असेल विचारलेलं आहे. केव्हा जास्त असेल मशीनची कार्यक्षमता, ज्यावेळी त्या मशीन मधील काय लॉसेस काय एकदम कमीत कमी असतील, तेव्हा त्या मशीनची एफिशियन्सी कशी असेल, जास्त असेल. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर मध्ये काय, इनपुट पॉवर इज लो, ऑप्शन 1 राहील का, ऑप्शन 1 राहणार नाही, ऑप्शन किलोवॅट हवर कन्झ्युम, ऑप्शन 2 सुद्धा राहणार नाही, ऑप्शन 3 पहा, लॉसेस आर लो, काय लॉसेस आर लो, म्हणजे लॉसेस कमी असतील तेव्हा त्या मशीनची एफिशियन्सी कशी असेल, जास्त असेल. ज्यावेळी त्या मशीन मधील लॉसेस कमी असतील तेव्हा त्या मशीनची एफिशियन्सी जास्त असेल, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इन यूज अ वॉट मीटर, काय खालीलपैकी कोणता प्रभाव वॅट मीटर मध्ये वापरला जातो. आपल्याला माहित असेल वॅट मीटर हा प्रामुख्याने वास्तविक पॉवरचे काय करतो, सरासरी मूल्य दाखवतो. आपल्याला क्वेश्चन काय विचारला, खालीलपैकी कोणता प्रभाव वॅट मीटर मध्ये वापरला जातो. आपल्याला माहित असेल वॅट मीटर मध्ये इलेक्ट्रोडायनामिक इफेक्ट वापरला जातो. कोणता, इलेक्ट्रोडायनामिक इफेक्ट हा प्रभाव वापरला जातो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, इलेक्ट्रोडायनामिक इफेक्ट, ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा. त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 काय विचारलं क्वेश्चन पहा. क्वेश्चन काय म्हणतोय, द युनिट ऑफ सेन्सिटिव्हिटी ऑफ एन इन्स्ट्रुमेंट इज, म्हणजे काय, संवेदनशील इन्स्ट्रुमेंटचे एकक काय आहे. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, संवेदनशील, ऑफ एन इन्स्ट्रुमेंट इज म्हणजे काय, संवेदनशील इन्स्ट्रुमेंटचे एकक काय आहे. तर आपल्याला माहित असेल सेन्सिटिव्हिटीचे युनिट काय आहे, तर ओहम पर व्होल्ट, काय ओहम पर व्होल्ट, ऑप्शन नंबर 1च राईट आन्सर राहील, ओहम पर व्होल्ट राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतो क्वेश्चन, अ मल्टीमीटर कॅन नॉट मेजर, काय मल्टीमीटर काय मोजू शकत नाही ते विचारेल. आपल्याला माहिती मल्टीमीटर व्होल्टेज मेजर करतं, करंट मेजर करतं, रेजिस्टन्स मेजर करतं, पण मल्टीमीटर काय फ्रिक्वेन्सी मेजर करत नाही. आपल्याला तेच विचारलंय, मल्टीमीटर कॅन नॉट मेजर म्हणजे मल्टीमीटर काय मोजू शकत नाही, तर ते फ्रिक्वेन्सी मोजू शकत नाही, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 काय म्हणतोय पहा. क्वेश्चन नंबर 39, खालीलपैकी कोणते वाक्य असत्य आहे, म्हणजे खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा, व्होल्ट मीटर मध्ये उच्च प्रतिरोध असतो, ऑप्शन 1 बरोबर आहे. व्होल्ट मीटर जे असते त्याच्यामध्ये काय असतो, हाय रेजिस्टन्स वापरलेला असतो, ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 2 पहा, व्होल्ट मीटर हा समांतर जोडला, आपल्याला माहिती आहे व्होल्ट मीटर हा सर्किट मध्ये आपण कसा जोडतो, समांतर जोडतो, आणि आपला जो एमीटर असतो तो सर्किट मध्ये कसा जोडतो, सिरीज मध्ये जोडतो, ऑप्शन 3 पहा. वरील दोन्ही सध्या तर बरोबर आहे, ऑप्शन 4 पहा. एमीटर हा समांतर, काय एमीटर हा पॅरलल मध्ये जोडतात, एमीटर मध्ये आपण आताच पाहिलं एमीटर हा सर्किट मध्ये कसा जोडला जातो, सिरीज मध्ये जोडला जातो, ऑप्शन 4 चूक आहे. ऑप्शन 5 पहा, एमीटर मध्ये कमी प्रतिरोध असतो, काय एमीटर मध्ये कमी प्रतिरोध असतो. आपल्याला माहिती एमीटर बनवताना आपण काय करतो, त्याच्या पॅरलल मध्ये लो रेजिस्टन्स जोडतो, आणि एमीटर हा सर्किट मध्ये कसा सिरीज मध्ये कनेक्ट करतो, आणि एमीटरचा रेजिस्टन्स हा व्हेरी लो असतो, ऑप्शन 5 सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं होतं काय, खालीलपैकी कोणते वाक्य असत्य म्हणजे चूक आहे, तर आपल्याला भेटलेलं आहे ऑप्शन नंबर 4 मधील एमीटर हा समांतर जोडतात, हे चूक वाक्य आहे. एमीटर हा सिरीज मध्ये जोडला जातो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज फॉर इन्क्रीजिंग द रेंज ऑफ व्होल्ट मीटर, व्होल्ट मीटरची आपल्याला काय करायची, रेंज वाढवायची आहे. तर आपल्याला खालीलपैकी काय करावं लागेल, तर आपल्याला माहिती व्होल्ट मीटरची रेंज आपण कशाने वाढवू शकतो, जास्तीत जास्त रेजिस्टन्स वाढून, काय जास्तीत जास्त रेजिस्टन्स वाढून काय करू शकतो आपण, व्होल्ट मीटरची रेंज वाढवू शकतो. ऑप्शन 1 कॅपॅसिटर काही संबंध नाही, ऑप्शन 2 सुद्धा काही संबंध नाही. लो रेजिस्टन्स आपण
कशामध्ये कशा लो एकदम व्हेरी लो रेजिस्टन्स आपण कशाची रेंज वाढवू शकतो, आपण ॲममीटरची रेंज वाढवू शकतो, पण व्होल्ट मीटरची रेंज वाढवू शकत नाही. व्होल्ट मीटरची रेंज वाढवण्यासाठी आपल्याला व्हेरी हाय रेजिस्टन्स लागेल, तेव्हा काय मिळेल, व्होल्ट मीटरची रेंज वाढेल. मग ऑप्शन 4 पहा, मल्टिपल रेजिस्टन्स. आपल्याला माहिती आहे मल्टिपल रेजिस्टन्समध्ये मल्टिपल रेजिस्टन्स जोडले की काय होईल, हाय रेजिस्टन्स तयार होईल. हाय रेजिस्टन्स तयार झाला की काय होईल, व्होल्ट मीटरची रेंज वाढेल. तर मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. मल्टिप्लायर रेजिस्टन्स जोडावी लागतील तेव्हा काय कशाची रेंज वाढेल, ती व्होल्ट मीटरची वाढेल. म्हणून राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. काय म्हणतो क्वेश्चन पहा, विच केमिकल इज यूज इन ब्रीदर फॉर ट्रान्सफॉर्मर. ब्रीदरमध्ये काय कोणते केमिकल असते ते विचारेल, ट्रान्सफॉर्मरच्या ब्रीदरमध्ये कोणते केमिकल असते ते विचारलेलं आहे. आपल्याला सर्वांना क्वेश्चन माहीत ह्याचे राईट आन्सर माहीत असेल, सिलिका जेल असते आणि त्याचा रंग कसा असतो, ते निळा असतो, ब्ल्यू असतो, सर्वांना माहीत असेल. म्हणून राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 काय विचारला पहा, द पर्पज ऑफ द सेडेड कॉईल इन अ सेडेड पोल मोटर इज टू. काय छायांकित पोल मोटरमधील कॉईलचा उद्देश काय असतो. काय आपली जी सेडेड पोल मोटर आहे त्यामधील कॉईलचा उद्देश काय असतो, तर आपल्याला माहीत असेल फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे हा काय असतो, त्या कॉईलचा उद्देश असतो. ऑप्शन 1 पहा, प्रोड्यूस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच काय फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे. आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च राहील. प्रोड्यूस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. म्हणजे राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. काय म्हणतो क्वेश्चन पहा, काय विचारला क्वेश्चन, स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग मधील फेज फरक किती असतो. तर आपल्याला माहित असेल स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग मधील फेज फरक हा 90 डिग्रीचा असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 4 90 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. काय म्हणतो क्वेश्चन पहा, द सेंट्रिफ्युगल स्विच इज नॉर्मली एम्प्लॉयड इन. काय सेंट्रिफ्युगल स्विच साधारणपणे यात वापरला जातो. म्हणजे जो सेंट्रिफ्युगल स्विच आहे खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये वापरला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल सेंट्रिफ्युगल स्विच चा वापर सामान्यतः काय कॅपॅसिटर रन मोटरमध्ये केला जातो. ऑप्शन नंबर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. काय कॅपॅसिटर रन मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विचचा वापर केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. काय म्हणतं पहा, क्वेश्चन नंबर 45 काय विचारला पहा, द बॅकग्राऊंड कलर ऑफ इन्फॉर्मेटिव्ह सिंग इज डॅश अँड इज इज शेप. म्हणजे काय सूचनात्मक चिन्हाचा काय विचारला, बॅकग्राऊंड कलर आणि काय त्याचा शेप विचारलेला आहे. आपल्याला माहिती सूचनात्मक चिन्हाचा बॅकग्राऊंड कलर हा कसा असतो, ग्रीन असतो आणि त्याचा शेप कसा असतो, स्क्वेअर मध्ये असतो. ग्रीन अँड स्क्वेअर कुठे दिसतंय, तर ग्रीन अँड स्क्वेअर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. म्हणजे राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. क्वेश्चन 46 काय पहा, काय विचारलाय क्वेश्चन, काय म्हणतो 46, द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज. काय एकदम सोपा क्वेश्चन आहे. रेजिस्टन्सचा आपल्याला काय विचारलाय, रेसिप्रोकल विचारलेला आहे. आपल्याला माहिती रेजिस्टन्स इज इक्वल टू 1 बाय कंडक्टन्स. काय कंडक्टन्स हा त्याचा रेसिप्रोकल आहे. ऑप्शन नंबर 1च राईट आन्सर राहील. रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय आहे, कंडक्टन्स. राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, सिरीजमध्ये स्थापित केलेले 5 कार्बन झिंक सेलचे आउटपुट काय असेल ते विचारले. किती 5 कार्बन झिंक सेल दिलेले आहेत आणि त्यांचे काय विचारले, टोटल आउटपुट विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल कार्बन झिंक सेल हा काय प्रायमरी सेल आहे आणि एका सेलचे काय कार्बन झिंक सेलचे एका सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते, 1.5 व्होल्ट एवढे असते. आणि ते कसे सिरीजमध्ये काय केलेत सिरीजमध्ये काय केले जोडलेले आहेत. तर मग आपल्याला टोटल काय केले आउटपुट व्होल्टेज विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल सिरीजमध्ये काय होती, ॲडिशन होती. तर 1.5 काय करायचं, 5 काय 1.5 इंटू 1.5 असं काय करायचं, 5दा काय करायचं त्यांची बेरीज केली की आपल्याला त्याचं काय होईल, आउटपुट भेटेल. आपण बेरीज न करता काय करायचं, इंटू 1.5 ला काय करायचं, गुणायचं कितीने, 5ने. किती रेजिस्टन्स आहेत, 5 आहेत आणि एका रेजिस्टन्सचे व्होल्टेज किती आहे, 1.5. तर मग किती भेटेल आपल्याला आउटपुट व्होल्टेज टोटल, 7.5. काय 7.5 व्होल्ट भेटेल. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48, खालील सिम्बॉल कशाचा आहे ते विचारलेलं आहे. आपल्याला हा सिम्बॉल दिला आहे आणि हा सिम्बॉल कशाचा आहे ते विचारलेला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे हा सिम्बॉल कशाचा आहे, हा व्हेरिएबल कॅपॅसिटरचा आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, व्हेरिएबल कॅपॅसिटर कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय व्हेरिएबल कॅपॅसिटर. नेक्स्ट क्वेश्चन, खालील टूलचे नाव काय आहे. हा आपली इथे प्लायर दिली आहे, या प्लायरचे नाव विचारलेले आहे. आपल्याला दिसत असेल ही प्लायर कोणतीही लॉंग नोज प्लायर आहे. ऑप्शन मध्ये लॉंग नोज प्लायर कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिसते, लॉंग नोज प्लायर दिसते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, लॉंग नोज प्लायर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50, तुम्हाला सिम्बॉल मी काय करतो छोटा करून घेतो. खालील सिम्बॉल कशाचा आहे, आपल्याला सर्वांना माहित असेल खालील सिम्बॉल कशाचा आहे, पीएनपी का एनपीएनचा आहे. तर आपल्याला सर्वांना माहित असेल हा सिम्बॉल कशाचा आहे, एनपीएनचा आहे हा सिम्बॉल. आणि जर पीएनपी असता तर कसा असता, पीएनपीचा आतमध्ये असा ॲरो असता. हा एनपीएन आहे, हा बाहेर ॲरो दाखवला आहे. बाहेर ॲरो म्हणजे काय, हा एनपीएन. आणि जर पीएनपी असता तर ह्याचा ॲरो कसा असता, आतमध्ये असतात. हा कोणता आहे सिम्बॉल, हा एनपीएन आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर एनपीएन कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 3 याचं राईट आन्सर राईट. अशा प्रकारे टेस्ट नंबर 9 मध्ये आपण किती टॉप 50 क्वेश्चन पाहिलेले आहेत. आय होप ही टेस्ट तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला जर टेस्ट आवडली असल्यास काय करायचं, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला काय करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सोडवायची असल्यास तुम्हाला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू.